न्यू एरा हॉस्पिटल्सने नागपूरच्या रामदास पेठ येथे अत्याधुनिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केले असून मध्य भारतातील आरोग्य सेवेला नवी दिशा देण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. पगारिया समूह आणि प्रेमजी इन्व्हेस्ट यांच्या सहकार्याने उभारलेल्या या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर आणि जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळ्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक आयसीयू, आपत्कालीन व ट्रॉमा केअर, आधुनिक निदान सुविधा, रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स तसेच विविध सुपर स्पेशालिटी विभागांची सुविधा उपलब्ध आहे. न्यू एरा हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर आनंद संचेते यांनी रुग्ण केंद्रित, विश्वासार्ह आणि जागतिक दर्जाची आरोग्य सेवा देण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच समुदाय आरोग्य, कॉर्पोरेट वेलनेस, शालेय आरोग्य तपासणी आणि नियमित आरोग्य शिबिरांद्वारे प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेलाही प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूरसह विदर्भ आणि शेजारी राज्यातील नागरिकांसाठी हे हॉस्पिटल विश्वासार्ह आरोग्य सेवा केंद्र ठरेल. तसेच नागपूरला देशातील महत्त्वाचे वैद्यकीय केंद्र म्हणून विकसित करण्याचाही हातभार लावेल असा विश्वास संस्थेने व्यक्त केला. महेश सारडा, मैं क्रिटिकल केयर स्पेशलिस्ट हूँ और न्यू इरा रामदास पेठ के लिए डायरेक्टर काम करूंगा. एज ए डायरेक्टर मेरी रिस्पॉन्सिबिलिटी ये मैं मानता हूँ कि इस हॉस्पिटल में एक टीम बेस्ड अप्रोच रहे. ये बात को डॉक्टर अग्रवाल और डॉक्टर संचिती साहब ने बहुत क्लियर किया है कि यहाँ पे हाई एंड टेक्नोलॉजी रखी गई है. हाई एंड टेक्नोलॉजी आज के ज़माने की ज़रूरत है. आज AI सब तरफ में आ गया है, हॉस्पिटल में भी AI की ज़रूरत है. लेकिन AI कभी डॉक्टर्स को रिप्लेस नहीं कर सकता. मेरी जिम्मेदारी ये है कि इस टेक्नोलॉजी अलोन विल नॉट सेव द लाइव्स, बट इट इज द डेडिकेटेड टीम वर्क which matters the most, and it makes your outcome and it determines your outcome. So as a director, I will see to it that all patients get timely, evidence-based and multidisciplinary treatment, and a right decision at right team, right time, and right team approaching to the patient will of course give us the right outcome. So it's my priority that to make this healthcare affordable, to make the healthcare more ethical, and it should be a good coordination among the treating teams. Thank you. हॉस्पिटल आहे जे आम्ही फोर्थ हॉस्पिटल संडेला लॉन्च करत आहे. चीफ गेस्ट CM ऑनरेबल देवेंद्र फडणवीस साहेब आणि नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन होत आहे. ह्या हॉस्पिटलमध्ये 100 बेड हॉस्पिटलमध्ये बऱ्याचशा नवीन गोष्टी आम्ही टाकलेल्या आहेत ज्या इट विल बी ए बूम फॉर हेल्थ केअर फॉर पेशंट अँड पेशंट मॅनेजमेंट. त्याच्यात बरेचसे AI बेस्ड सॉफ्टवेअर घेऊन पेशंटला राईट फ्रॉम OPD टू डिस्चार्ज कन्व्हिनियन्स होण्यासाठी टू सेव्ह द टाइम अँड टू अवॉइड द क्यू वी आर कमिंग विथ पेपरलेस हॉस्पिटल. There will be smart ICU concept, smart OT concept with few transplant rooms, and there will be a availability of smart ambulance where patient can be remotely monitored throughout his journey to the hospital. तो ये सब थीम से संडे को इवनिंग में 6:30 को लॉन्च होने वाला है न्यू एरा हॉस्पिटल एट रामदास पेठ सेंट्रल बाजार रोड. भाई ऑनेस्टली नागपुर में घर ढूंढते ढूंढते एक चीज समझ आ गई. हर बिल्डिंग सेम स्टोरी, छोटे फ्लैट्स, क्राउडेड फ्लोर्स, जीरो प्राइवेसी. फिर किसी ने मुझे ये जगह सजेस्ट की, सिद्धिविनायक एम्बेसी 10, जहाँ हर फ्लोर एक कंप्लीट होम है. यहाँ पूरा फ्लोर ही सिर्फ एक फैमिली के लिए है. मतलब एक फ्लोर एक ही होम, मतलब मोर स्पेस, मोर प्राइवेसी, एक प्रॉपर लग्जरी फील. स्पेशियस 3 BHK होम्स, हर बेडरूम के साथ बेल्कनी, नेचुरल लाइट और वेंटिलेशन ऑन पॉइंट. स्मार्ट फीचर्स लाइक एलेक्सा स्विचेस, CCTV सिक्योरिटी, लिफ्ट बैकअप और एम्पल पार्किंग. और लोकेशन हनुमान नगर क्रीडा स्क्वायर के पास. बेसिकली नागपुर के मोस्ट डिमांडेड एरियाज में. लग्जरी सिर्फ एमिनिटीज से नहीं आती, स्पेस और प्राइवेसी से आती है.